नमस्कार शेतकरी मित्र. आज आपण गोल्डन सीताफळ या प्लॉटवरती आलो आहोत. या ठिकाणी मार्गदर्शक सोमनाथ गायकवाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर केरन टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपण यूज केलेली आहे. पाहूया याचा अनुभव कसा आला ती. तर शेतकरी मित्र, या ठिकाणी आपण रेस्ट पिरियडपासून ह्या बागेला केरन टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. रेस्ट पिरियडमध्ये खतं भरून केरनचं बॉस नावाची टेक्नॉलॉजी या ठिकाणी यूज केली. आणि आता ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं त्यावेळेस झाडं ज्यावेळेस फुटून आले, तर या ठिकाणी रेस्ट पिरियडमध्ये केलेल्या कामामुळं एकदम सुपर या ठिकाणी कळी निघालेली आहे. तर कॅमेरा इथे ह्याकडून घ्या, हे पहा, ही कळी पहा, नंतर इथं पण पहा, हे पहा, हां थोडंसं इकडे का या ठिकाणी पहा, हे पहा ही कळी कशी आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे पहा, ही शेटिंग होते या ठिकाणी. ही पाकळी जी काळी पडलेली आहे, तर ही शेड झाली आहे. हे शेटिंग, हे पहा. आणि शेजारी कळी, इथं पण ही शेट होऊन होते, शेजारी इथे कळी. तर हे पहा, इकडे जर आलो तर हे पहा, कळी किती स्ट्रॉंग आहे. कळी किती स्ट्रॉंग असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड कशावर असतात, तर झाडाचा माल तुटून गेल्यावर रेस्ट पिरियडला जर आपण एखाद्या केरन मार्गदर्शक आहे त्याची जर संपर्क साधला, तर रेस्टिंग पिरियडपासून काम कसं करायचं, एकात्मिक मूल्यव्यवस्थापन कसं करायचं, सेंद्रिय, जैविक आणि केमिकल, तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुमचं केमिकल, सेंद्रिय जी काही खतं वापरतात त्याला ॲडिशनल म्हणून जर तुम्ही केरनची साथ घेतली, तर मला असं वाटतंय तुम्हाला ही अशीच बाग बघायला मिळेल. तर कुठेही पहा, सोमनाथ सर या, कुठेही कळी पहा, दाखवा यांना, ही कळी दाखवा. कुठेही पाहिलं तर एकदम स्ट्रॉंग आहे. आणि विशेषतः या ठिकाणी हे पहा, ही कळी, इथं कळी आणि ते कळी शेड झालेली आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी झाडाची छाटणी पण कशी असली पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या असतात. त्या गोष्टी तुम्हाला केरन मार्गदर्शक या ठिकाणी ॲडव्हान्स म्हणजे ॲडिशनल तुम्हाला माहिती देणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही केरन मार्गदर्शकची संपर्क एखाद्या, तुमची ही बाग अशीच असणार आहे. तर हे पहा, ही बाग एकदम मोकळी मोकळी आणि सुटी सुटी दिसते. म्हणजे सुरुवातीपासून इथं मार्गदर्शन केलेलं आहे. छाटणी कशी असली पाहिजे, खते व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, हा सगळा अनुभव तुम्हाला केरन एक्सपर्टशी मार्गदर्शकशी भेटल्यानंतर येणार आहे. तर पाहूया, इथं पण सोमनाथ सर पहा, ही कळी दाखवा शेतकऱ्यांना. हे पहा, स्ट्रॉंग कळी आहे. दुसरी कळी या ठिकाणी सेटिंग होती शेजारी. इथं पण पहा कळ्या, इथं पण एक कळी सेट होत आहे. तर आज 15 जून आहे. तर शेतकरी मित्रांनो, मला सांगायचं आहे की गोल्डन सीताफळामध्ये आपल्याला खूप उत्कृष्ट असं सेटिंग पाहिजे असेल, साईज चांगली पाहिजे असेल, कळी भरपूर पाहिजे असेल, तर नक्कीच आपण हे आपल्या भागामध्ये जिथं केरनचे मार्गदर्शक प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन व्हिजिट करतात, शेतकऱ्याला पुढे आणण्याचं काम करतात, शेतकऱ्याला एक आदर्श शेतकरी घडवण्याचं काम करत आहेत, आणि विशेषतः या काळ्याला जपण्याचं काम करत आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे निसर्गासोबत राहून निसर्गाला कसल्या प्रकारची हानी न करता आपल्याला ना झाडाची, फळाची ग्रोथ झाली पाहिजे. आणि फायनली काय, आपलं यील्ड वाढलं पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे. आणि हे प्रूव्हन झालेले आता केरनची साथ ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्या शेतकऱ्याचे आर्थिक गणित बदललेले आहेत. तर पाहण्यासारखा बाग आहे, पाहू शकताय कुठेही. सोमनाथ सर तुम्ही पहा, तर पाहू शकताय. सोमनाथ सर, तुम्ही आता ही बाग पाहिलेली आहे, तर तुम्हाला कसं वाटतं, इथं सेटिंग कसं वाटतं? तसं पाहिलं तर गोल्डन बाग आहे. गोल्डन ह्या टायमाला कोण धरत नाही, याने डेअरिंग केली. आणि इथं केरन तंत्रज्ञान गेल्यामुळे कुठेही पाहिलं ना, हे बघ आपण शेटिंग एकदम जबरदस्त आहे, एकदम स्ट्रॉंग मध्ये म्हणजे कळी एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. आणि शेजारी इथं सेटिंग पण झालं बघा. ही कळ्या बघा, ह्या छोट्या काळ्या पडल्याची कळी इथे सेटिंग व्हायला लागली, आणि काही सेटिंग पण झाली. म्हणजे कुठेही पाहिलं ना तर एकदम असं एकसारखं दिसते, एकदम स्ट्रॉंग आहे. कोणत्या भागात जर गेलं तर प्रिपरेशन खूप महत्वाचं असतं. म्हणजे तुमची पूर्व तारीख आहे, प्रिपरेशन त्याचं कसं आहे. रेस्ट पिरियडला काम झाल्यामुळे पूर्ण एकदम कळी स्ट्रॉंग निघलेली आहे. हा, मग तुम्हाला असं वाटतं ना की नक्कीच रेस्ट पिरियड मध्ये पण काम व्हायला पाहिजे? 100% सर. केरनची पण साथ घेतली पाहिजे. केरन साथ त्याला भेटली का ते अपटेक होते, सगळं होते, आणि पुढं टेन्शन येत नाही. म्हणजे सारखं एकदम स्ट्रॉंग निघतं. तर पहा शेतकरी मित्रांनो, ही कळी बघा काय स्ट्रॉंग मध्ये एकदम. आणि ही कळी आता ह्या ठिकाणी शेटिंग पण चालू झाली, सेटिंग पण झालेली आहे. पहा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही कळी शेड झालेली एकदम. हा दांडा पहा, एकदम हिरवा आहे, मजबूत आहे, म्हणजे हे गळणार नाही, बरोबर आहे. जे शेटिंग मध्ये एकदम स्ट्रॉंगच होते. हे बघा, आता इथं जर पाहिलं, हे बघा, ही कळी, ही काळी पडलेली जी पाकळी सेटिंग झालेली आहे, पाकळी निघली आता, आणि हे शेड झालेले बघा पूर्णपणे. पाहतोय आपण. तर ही आहे केरन टेक्नॉलॉजी कमाल, बेधमाल. बेधमाल.
तर शेतकरी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळा एखादा विषय घेऊन आपण भेटत राहूया. आणि किरण संजय कुमार सूर्यवंशी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून नवीन नवीन व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या शेतीसाठी माहिती घेऊ शकता. धन्यवाद.